नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्व पालक वर्ग, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इतिहासकडे वळतोय, इतिहासचा अभ्यास करणार आहोत. राज्यशास्त्र 10वीच्या राज्यशास्त्रात एकूण 5 धडे आहेत. किती धडे आहेत? 5. त्यातले 2 आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला तिसरा लेसन पाहायचा आहे, ज्याचं नाव आहे राजकीय पक्ष. म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष जे असतात ना, ते राजकीय पक्ष कशा पद्धतीनं वाटचाल करीत असतात. पाठीमागच्या लेसनमध्ये जसं आपण संविधानाची वाटचाल पाहिली, निवडणूक प्रक्रिया पाहिल्या, त्या निवडणूक प्रक्रियेचं स्वरूप समजून घेतलं. आठवतंय ना सर्वांना? पहिल्या लेसन आपण काय पाहिलं रे? संविधानाची वाटचाल. म्हणजे संविधान कशा पद्धतीनं चालतं, कशा पद्धतीची ही शासन प्रणाली आहे, ती आपण का स्वीकारली, कधी स्वीकारली, ती स्वीकारत असताना कोणता विचार झाला, अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या. तिचं स्वरूप समजून घेतलं. निवडणूक प्रक्रिया पाहिल्या. निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाची रचना, कार्य सर्व काही पाहिलं. सामान्य जनता जी असते ना, ती सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व, निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्वाचा राजकीय दुवा असतो, तो पक्ष असतो. म्हणजे पक्ष आहे ना, लोकशाहीमध्ये फार महत्वाची भूमिका बजावतो. पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, जसं की काँग्रेस आहे, जसं की बीजेपी आहे, जसं की शिवसेना आहे, जसं की मनसे आहे की नाही, जसं की समाजवादी पक्ष आहे, तृणमूल काँग्रेस पक्ष आहे, अनेक पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत. भारतामध्ये काही पक्षांना कमी नाही की नाही, राजकीय पक्ष अनेक आहेत. प्रत्येक नेत्याचा राजकीय पक्ष अलग अलग आहे. तर हे जे राजकीय पक्ष असतात, लोकशाही, जनता, प्रतिनिधित्व, निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा असतो. म्हणजे लोकशाहीशी आपणाला प्रत्यक्ष जनतेला तो जोडत असतो, हा राजकीय पक्ष. आपण प्रत्येक वेळेला चर्चा करत असताना भारतासारख्या खंडप्राय आणि लोकसंख्या प्रधान देशामध्ये राजकारणाची चर्चा फार मोठी असते. तुम्ही ऐकली असेल. राजकारणाविषयी जे आपण ऐकतो ना, किंवा जे आपण वाचतो, ते बरेचसे पक्षाशी संबंधित असतं. म्हणजे आपण बातम्या जरी पाहिल्या तर या पक्षाचा हा नेता, त्या पक्षाचा तो नेता, या पक्षाचं हे धोरण, त्या पक्षाचं ते धोरण, अशा अनेक गोष्टी आपण पाहत असतो, ऐकत असतो. म्हणजे राजकीय वर्तुळात ज्या काही चर्चा होत असतात किंवा ज्या काही गोष्टी आपण ऐकत असतो, त्या राजकारणाशी संबंधित गोष्टी कुणा संबंधित असतात? तर राजकीय पक्षांसंबंधित असतात. हे जे पक्ष असतात ना, त्यांच्या संबंधितच आपण ऐकत असतो, बोलत असतो. मुळातच काय असतं माहितीये? मुळातच राजकीय पक्षाचं अस्तित्व असतं ना, सर्व लोकशाही व्यवस्थेमध्ये ते महत्वाचं समजण्यात येतं. लोकशाही व्यवस्था म्हटलं की पक्ष हा आला आणि तो महत्वाचा. कारण राजकारणामध्ये किंवा लोकशाहीमध्ये लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठी, लोकशाहीची पाळंमुळं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या राजकीय पक्षाची नितांत गरज आहे आणि तेच हे काम करत असतात. लोकशाहीमुळे राजकीय पक्ष जे असतात ना, ते एक प्रकारे एकमेकाशी स्पर्धा करत असतात. म्हणजे प्रत्येक पक्ष एकमेकाशी स्पर्धा करत असतो. स्पर्धा एवढ्यासाठी असते की निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून यावेत, लोकांनी जास्तीत जास्त मतं द्यावीत, त्यातच त्यांचं अस्तित्व असतं. लोक जर एखाद्या पक्षाच्या पाठीशी नसतील ना, तर तो पक्ष जास्त काळ टिकत नाही. लोकांना बरोबर घ्यावं लागतं. आणि जर लोकांना बरोबर घ्यायचं ना, तर लोकांच्या हिताचे, लोकांच्या कल्याणाचे प्रश्न हाताळावे लागतात. जर लोकांच्या कल्याणाचे, लोकांच्या हिताचे, जनहिताचे प्रश्न जर एखाद्या पक्षाने हाताळले नाही, तर तो पक्ष रसातळाला जाईल ना. समजतंय ना? राजकीय पक्षाचं अस्तित्व हेच मुळात जनता आहे. म्हणजे जनतेवरतीच हे राजकीय पक्ष अवलंबून असतात. पण राजकीय पक्षांची मुख्य भूमिका काय आहे? लोकशाही आणि जनता यांच्यामधला तो दुवा आहे. या पाठामध्ये आपण भारतातल्या राजकीय पक्षांची ओळख करून घेणार आहे. असे हे महत्वाचे समजले जाणारे हे राजकीय पक्ष जे आहेत, कोणकोणते पक्ष आहेत, ते काय कार्य करतात, भूमिका कशी ठरवतात,
या पाठामध्ये आपल्याला विस्तारित राजकीय पक्षांचा अभ्यास करायचा आहे. आता राजकीय पक्ष म्हणजे तरी तुमच्या नक्की लक्षात आलं असेल, त्यांचं स्वरूप लक्षात आलं असेल, आहे की नाही. राजकीय पक्ष ही एक संघटना असते, जनहितासाठी, लोकांचं कार्य करण्यास, लोकांचं काम करण्यासाठी, लोककल्याण हा हेतू समोर ठेवून ह्या संघटना काम करत असतात. उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर तुमच्या शाळेमध्ये सुद्धा बघा अनेक गट असतात, अनेक संस्था असतात, अनेक संस्था तुमच्या शाळेपर्यंत येत असतात. विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे करतो, ते करतो, उद्देश काही असो, पण अशा अनेक संस्था येत असतात तुमच्यापर्यंत. तुमच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल बघा, तुमच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक लोक येत असतात, अनेक संस्था, अनेक मंडळ असतात, गट असतात, संघटना असतात. कोणत्या तरी कामाचा ते पाठपुरावा करताना आपण पाहतो. एखादं काम ते हातामध्ये घेतात आणि मग त्या कामाचा पाठपुरावा करतात. हे काम म्हणजे काय असतं? सार्वजनिक प्रश्न असतात, म्हणजे सर्वांचेच प्रश्न असतात, जनतेचे प्रश्न असतात. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेते, एखादं मंडळ पुढाकार घेतं, एखादा गट पुढाकार घेतो, समजलं. आणि मग तो मोठा होत जातो, कारण जनतेचे प्रश्न सोडवत असल्यामुळे जनता त्यांना सपोर्ट करते. हे विविध जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पुढाकार घेत असतात, विविध चळवळी करत असतात आणि विविध आंदोलनं करत असतात. तुम्ही पाहिलं असेल किंवा वाचलं असेल, एखादी चळवळ पाहिली असेल, एखादं आंदोलन पाहिलं असेल. म्हणजे जनतेच्या विरोधात एखादी गोष्ट जर घडत असेल ना, तर जनतेची बाजू घेऊन ह्या संघटना शासन दरबारी लढत असतात, त्यांना वाचा फोडतात. म्हणजे जनतेच्या प्रश्नांना महत्वाचं समजतात. कारण काय मी सांगितलं, कारण या राजकीय पक्षांचं अस्तित्वच मुळात जनता हे असते. या सर्वांचा अर्थ काय असतो माहिती आहे? या सर्वांचा अर्थ असा असतो की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी, आंदोलनं तयार होत असतात, त्या प्रकारे राजकीय पक्ष सुद्धा निवडणुकीमध्ये काय करत असतात रे? पुढाकार घेत असतात. निवडणूक लढवायची असते त्यांना. समाजात काही अशा संस्था असतात, संघटना असतात, राजकीय पक्ष असतात, त्या सर्वांच्या मध्ये फरक असतो. म्हणजे एखादं छोटंसं मंडळ, एखादी संघटना, एखादा गट, यामध्ये सर्वांच्या मध्ये फरक असतो. हे राजकीय पक्ष, संघटना, संस्था, गट, समूह, मंडळ म्हणा, हे एकसारखे नसतात. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाची रचना वेगळी असते, प्रत्येकाचं काम वेगळं असतं, एकच काम करत नसतात. हे समजतं? गटतट असतात ना. हे गटतट कशावर होतात? तर प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. आपल्या महाराष्ट्रातच जर बघितलं तर महाराष्ट्रामधले शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी असे महत्वाचे पक्ष आहेत. आता तुम्ही जर त्याचा बारकाईनं अभ्यास केलात ना किंवा पाहिलात ना, तर त्यांचे जे प्रमुख आहेत ना, त्यांचा विचार फार वेगवेगळे आहेत. म्हणजे शरद पवारांचा विचार वेगळा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार वेगळा, म्हणजे राज ठाकरेंचा विचार वेगळा, किंवा अजून बीजेपीचा विचार वेगळा, आहे की नाही. म्हणजे हे जे गट आहेत ना, ते या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये भाग घेत असताना, जनतेची कामं करत असताना, त्यांची कार्य जी असतात ती एकाच प्रकारची नसतात. ते विविध प्रकारे काम करत असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की त्यांचे हेतू जे असतात, त्यांचं जे कार्य करण्याची रीत असते, परंपरा असते, त्यांची वैचारिक ठेवण असते, हे वेगवेगळे असतात. समजलं? त्यांची उद्दिष्ट असतात, कार्य असतात, ती फार वेगळी असतात. म्हणजे प्रत्येक पक्षाचं उद्दिष्ट वेगळं असतं, प्रत्येक पक्षाचं कार्य वेगळं असतं. समजलं? एकाच उद्देशानं ते कधी एकत्र येत नाहीत. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, समजतंय तुम्हाला? बघा, राजकीय सत्ता प्राप्त करायची आहे. हे पक्ष जे असतात किंवा संघटना जे असतात, ते जनतेसाठी का करतात? जनतेसाठी काम करण्यासाठी पुढे का येतात? कारण त्यांना लोकमत मिळवायचं असतं. म्हणजे लोकांना पाठीवर घ्यायचं असतं. समजलं? लोकांना पाठीवर घेतल्यानंतर मग लोक त्यांना मतदान करणार आणि मतदान केलं की मग काय होतं माहितीये?
हे निवडून येतात आणि त्यांची सत्ता प्रस्थापित होते. मग सत्तेवर येतात ना. आणि म्हणून आपणाला जर राजकीय पक्षाची व्याख्या जर करायची झाली तर राजकीय पक्षाची व्याख्या करत असताना आपण अशीच करतो. राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. नुसते लोक एकत्र येणं म्हणजे संघटना किंवा पक्ष नसतो. लोक एकत्र येतात आणि लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत भाग घेतात. समजलं? जर असं झालं की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी लोक एकत्र आले आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला तर त्या संघटनेला राजकीय पक्ष म्हटलं जातं. ही व्याख्या आहे राजकीय पक्षाची. राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्ष म्हणजे सत्ता प्राप्त करण्यासाठी ठराविक लोक एकत्र येणं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेणं. समजलं? सर्वात महत्वाची असते निवडणूक प्रक्रिया या राजकीय पक्षांसाठी, जी 5 वर्षानं येते. ते 5 वर्ष काम करतात, जनतेचं काम करतात, जनतेला पाठीशी घेण्याचा प्रयत्न करतात, जनतेच्या हिताच्या अनेक चळवळी अनेक आंदोलनं ते उभारतात, त्यामध्ये भाग घेतात आणि मग जनतेचा पाठिंबा मिळाल्यानंतर मग निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा. समजलं का? म्हणजे सत्ता प्राप्त करण्यासाठी ठराविक लोक एकत्र आले, त्यांनी एक संघटना स्थापन केली, गट तयार केला आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला तर तो झाला राजकीय पक्ष. मग तुम्हाला विचारतील राजकीय पक्ष म्हणजे काय? समजलं? तर राजकीय पक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. राजकीय पक्ष म्हणजे असे लोक एकत्र आलेले सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी काही लोक एकत्र आले आणि त्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. असे जे लोक आहेत त्यांची जी संघटना आहे, त्यांचा जो पक्ष आहे त्याला राजकीय पक्ष म्हणायचं. ओके, नीट लक्षात ठेवायचं. राहील लक्षात? 100% राहील. हा जो लेसन आहे ना तो लेसन आपण वेगळ्या पद्धतीनं पाहतोय. तुमच्या लक्षात आलं असेल. आतापर्यंतचे सारे लेसन जे आहेत ते आपण प्रश्न उत्तर टाईपमध्ये पाहिले. आज आपण लेसनला डायरेक्ट सुरुवात केली. म्हणजे असंही थोडासा चेंज म्हणून बघूया, आहे की नाही? आज आपण म्हटलं हा लेसन आपण असं शिकवायचा जसं वर्गात शिकवतो, मग स्वाध्याय सोडवतो. प्रश्नोत्तर टाईपमध्ये नाही शिकवत. पहिले आपण जवळजवळ इतिहासचे 4 आणि राज्यशास्त्राचे 2 म्हणजे 6 लेसन बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणाऱ्या प्रश्नांच्या प्रकारानुसार शिकवले. आता म्हटलं थोडासा चेंज, राजकीय पक्ष आपण असंच शिकूया जसं वर्गात शिक्षक येतात, पुस्तक येतात, एक धडा शिकवतात तशा पद्धतीनं, आहे की नाही? बघूया. तर आज आपण राजकीय पक्ष शिकतोय. तुम्हाला सर्वांचं प्रगतीच्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक यांना माझा सर्वांना नमस्कार. तर मी राजकीय पक्षाबद्दल सांगत होतो की नाही. राजकीय पक्ष काय असतात? हे राजकीय पक्ष असतात ते लोकांचा एक गट असतो, समूह असतो. मग हा समूह काय करतो? निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतो. का घेतो? कारण त्यांना सत्ता मिळवायची असते, सत्तेवर यायचं असतं. समजलं? म्हणजे सत्तेवर येण्यासाठी ठराविक लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा भाग घेतात तेव्हा तो राजकीय पक्ष होतो. त्याला राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून जिंकण्यासाठी आणि जिंकल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी आणि आपलं शासन प्रस्थापित करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांचा गट असतो. कळलं का? राजकीय पक्ष काय असतो नीट समजून घ्या. राजकीय पक्ष काय असतो माहिती आहे? राजकीय पक्ष हा निवडणूक लढवण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांचा एक गट असतो. ठराविक लोक एकत्र येतात. कशासाठी? निवडणूक लढवण्यासाठी. निवडणूक कशासाठी लढवायची? सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. सत्ता प्रस्थापित करणं म्हणजे काय? सरकार स्थापन करणं, शासन स्थापन करणं. याला म्हणतात राजकीय पक्ष. म्हणजे ठराविक उद्देश आहे त्यांचा. राजकीय पक्ष का स्थापन होतो? निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी. समजलं? सत्ता मिळवण्यासाठी, सत्तेच्या स्पर्धेत तो उतरतो. त्यांच्या राजकीय स्पर्धा असतात सत्तेसाठी. म्हणजे हे पक्ष एकमेकाशी एक प्रकारची स्पर्धाच करत असतात. तू चांगला की मी चांगला, जनतेसाठी मी चांगला की तू चांगला, तू चांगली कामं करतोस की मी चांगली कामं करतो, तुझी जास्त आंदोलनं की माझी जास्त आंदोलनं, असं असतात. जो जास्त आंदोलनं करेल, जास्त चळवळी करेल, लोकांची जास्त कामं करेल तो जिंकून येईल ना. आणि त्यामुळे यांची ती स्पर्धा चालू असते. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य काय असतात आता आपण पाहणार आहोत. राजकीय पक्ष म्हणजे काय कळालं ना? ठराविक लोक एकत्र येतात. जसं आपल्या एखाद्या गल्लीमध्ये एखादं मंडळ असतं, गणेश मंडळ असतं, नवरात्री उत्सव मंडळ असतं, किंवा तुमच्या शाळेमध्ये सुद्धा मुलांचा गट असतो,
किंवा तुमच्या चाळीमध्ये सुद्धा एखादं छोटंसं मंडळ असतं, तुमच्या विभागामध्ये एखादी संघटना असते, वेगवेगळी कामं घेऊन ते पुढे येतात. ही जनतेची कामं करण्याची इच्छा ठेवतात. का जनतेची कामं करायची? कारण जनता आपल्या पाठीशी असली तरच आपल्याला पाठबळ मिळेल आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण निवडून येऊ. यांचा मुख्य उद्देश काय असतो राजकीय पक्षाचा एकत्र येण्याचा? जनतेचे प्रश्न नसतो, निवडणूक प्रक्रिया, निवडणुकीत भाग घ्यायचा आणि निवडून येऊन सत्ता प्रस्थापित करायची, हा मुख्य उद्देश असतो त्यांचा. असे जे राजकीय पक्ष आहेत ना, त्या राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे. त्या राजकीय पक्षांनी काही उद्देश समोर ठेवले असतील आहे ना, त्यांची काही वैशिष्ट्य असतील. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणं. हे पहिलं वैशिष्ट्य असणार, मी अगोदरच सांगितले तुम्हाला. हे काही साधू संतांचा समूह नसतो. राजकीय पक्ष म्हणजे काही संतांचा समूह नाही. राजकीय पक्ष हे सत्ता मिळवण्यासाठीच एकत्र येतात, निवडणुकीसाठीच राजकीय पक्ष असतात. असे फार कमी राजकीय पक्ष आहेत जे फक्त लोकांची कामं करतात, निवडणुकीत भाग घेत नाहीत. असं एकही नाही म्हणा. छोटे छोटे पक्ष सुद्धा निवडणुकीत उतरतात, ती त्यांची अँबिशनच असते. तर राजकीय पक्षांचा हेतूच केवळ काय असतो माहिती? निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे असतो. म्हटलं त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये सत्ता मिळवणं हे एक वैशिष्ट्य आहे, पहिलं वैशिष्ट्य. त्याबद्दल मी बोलतोय. राजकीय पक्षांचा हेतू केवळ आणि केवळ एकच असतो, तो असतो निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे. सत्तेपर्यंत मला कसं पोहोचता येईल हा प्रत्येक पक्ष विचार करतो. समजलं? त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी भांडत असतात किंवा एक प्रकारची स्पर्धा करत असतात. सत्तेसाठी स्पर्धा करायची म्हणजे काय करायचं? निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणायचे, मग सत्ता मिळणार. आता ही निवडणुकीमध्ये म्हणजे आपले प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी काय करावं लागणार? जनतेची कामं करावी लागणार. समजलं? मग कामाची स्पर्धा चालू होते. मी जास्त म्हणजे कामं केली की तू जास्त काम, आणि जो जास्त कामं करेल असं जनतेला वाटेल त्याला जनता मत देणार. आणि त्यामुळे ही स्पर्धा त्यांची चालू असते सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी. अशी स्पर्धा करणं काही तसं अयोग्यही नसतं ना. समजलं? जनतेला पटलं तर जनता मत देणार आहे. जनतेवरती काही असं काही बंधन नसतं यालाच मत दिलं पाहिजे, यानं काम केलंय. जनतेला जर पटलं तरच मतदान करणार आहे. आणि त्यामुळे ही स्पर्धा राजकीय पक्षांची खरं तर योग्यच असते. त्या स्पर्धेला सत्तेची स्पर्धा असं म्हणतात किंवा सत्ता मिळवणं असतं. समजलं? पण स्पर्धा करत असताना काय असतं माहितीये? स्पर्धेचं स्वरूप जे असतं ना ते निकोप असायला पाहिजे. म्हणजे भांडणं नकोत, मारामाऱ्या नकोत, आहे की नाही? स्पर्धा करायची तर जनतेचं मत मिळवायचं आहे ना तुम्हाला, तर जनतेचं मन जिंकलं पाहिजे. मतासाठी मनाची गरज असते. म्हणजे माझं मन एकदा जिंकलं की मी त्यालाच मत देणार, मला कुणी काही जरी सांगितलं आणि आमिष दाखवलं तरी. कारण माझ्या कामाला तोच आला असं मला जर एकदा माझं मत झालं, मला वाटलं, तर मी त्याला मत देणार. त्यामुळे ही स्पर्धा काही फार अयोग्य नसते, योग्यच असते. पण ती कशी असली पाहिजे? स्पर्धा निकोप असली पाहिजे. समजलं? स्पर्धा जर निकोप असली, कशाची स्पर्धा आहे? सत्तेची स्पर्धा आहे, सत्ता स्थापन करण्याची स्पर्धा आहे. ती कशी असली पाहिजे? निकोप असली पाहिजे. बस एवढंच. भांडण नको, मारामाऱ्या नको, म्हणजे एकमेकावर अन्याय नको, अत्याचार नको, एकमेकाचे खून पाडव नको, आहे की नाही? अशा अनेक गोष्टी असतात बाळांनो. त्यामुळं या स्पर्धा कशा असल्या पाहिजेत? एकदम निकोप. कशा असल्या पाहिजेत? निकोप स्पर्धा असल्या पाहिजेत. एक वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असतं की राजकीय पक्ष जे असतात ना त्यांना विचारसरणी लागते. काहीतरी विचार लागतो ना, काहीतरी विचार असल्याशिवाय तो पक्ष पुढे जात नसतो. आणि म्हणून दुसऱ्या वैशिष्ट्याला विचारसरणीचा आधार असं म्हणतात. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरण घेऊन लोकांच्या समोर येतो. त्याची काही धोरणं असतात किंवा काही विचारांचा पुरस्कार करतो. उदाहरणार्थ तुमच्या समोरचा वाढलेला एक पक्ष सांगतो. मनसे नावाचा एक पक्ष आहे बघा, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं म्हणतात. त्यांनी मराठी हा मुद्दा उचलून धरला. कळतंय त्यांची विचारसरणी काय होती? की मराठी लोकांना म्हणजे सपोर्ट करायचं. मराठी हा मुद्दा त्यांनी उचलून धरला आणि आंदोलनं केली आणि तो पक्ष वरती आला, आहे की नाही? म्हणजे तो त्यांचा विचार झाला, तो त्यांचं धोरण झालं. या विचारांचा पुरस्कार ते करतात. समजलं? आणि सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. एखादा सार्वजनिक प्रश्न आहे ना,
त्या प्रश्नाबाबत प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. त्याला सपोर्ट करायचा नाही करायचा, त्यांच्या विचारसरणी तो बसतो नाही बसतो. समजतं ना तुम्हाला? तर प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत असे जनतेचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या बाबतीत प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते, एक धोरण असतं. सार्वजनिक प्रश्न म्हटलं की प्रत्येक पक्षाचे एक धोरण आलं. या सर्वांच्या समावेशातून पक्षांची विचारसरणी तयार होत असते. पक्षाची विचारसरणी म्हणजे त्यानं ठरवलेलं धोरण, सामाजिक प्रश्नाबाबत त्याची विशिष्ट भूमिका, त्याला म्हणतात विचारसरणी. काय म्हणायचं त्याला? त्या पक्षाची विचारसरणी. ती विचारसरणी अशी तयार होत असते. ही विचारसरणी जी आहे ना त्या पक्षाची, ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात, ज्यांना अयोग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देत नाहीत. कळलं ना? मला जर आवडली पक्षाची भूमिका किंवा विचारसरणी, त्यांचं धोरण काय आहे, तर मी पाठिंबा देणार. मला जर नाही आवडलं तर मी नाही पाठिंबा देणार. समजतंय तुम्हाला? म्हणजे मी धोरण ठरवताना किंवा माझी विचारसरणी ठरवताना माझ्या डोळ्यासमोर फक्त जनताच असणार. जनतेला आवडलं पाहिजे आणि मग त्या पक्षाला पाठिंबा लोक देणार. आवडलं तर पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो ना, एखादा पक्ष आहे त्या पक्षाची विचारसरणी किंवा भूमिका किंवा आपण दृष्टिकोन म्हणूयाल, धोरण म्हणूयाल, त्याला जर जनतेने पाठिंबा दिला आणि त्या पक्षाला लोक पाठिंबा देतात, तो पाठिंबा जो मिळतो त्याला पक्षाचा जनाधार असं म्हणतात. तुम्हाला विचारतील पक्षाचा जनाधार म्हणजे काय? पक्षाच्या धोरणानुसार, विचारानुसार, भूमिकेनुसार लोक त्या पक्षाला जो पाठिंबा देतात, त्याला जो लोकांचा पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जनाधार म्हणतात. आता आधुनिक काळामध्ये सर्वच राजकीय पक्ष जे आहेत त्यांची विचारसरणी सारखीच असलेली आपल्याला दिसते. पूर्वी असं नसायचं. पूर्वी काँग्रेसची प्रश्न म्हणजे धोरण वेगळं, विचारसरणी वेगळी, बीजेपीची वेगळी, शिवसेनेची वेगळी, तृणमूल काँग्रेसची वेगळी, समाजवादी पक्षाची वेगळी. समजते ना तुम्हाला? प्रत्येकाची विचारसरणी वेगळी वेगळी असलेली. आता आधुनिक काळात सर्वांची एकच आहे असं दिसतं, असं लक्षात येतं. त्यामुळं पक्षापक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे लोकांना फार अवघड जातं. समजलं? अशा पद्धतीनं प्रत्येक पक्षाची एक विचारसरणी असते. त्यांच्या त्या वैशिष्ट्याला विचारसरणीचा आधार असं म्हणतात. जनाधार म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? जनाधार. कशावर जनाधार ठरतो? जनाधार म्हणजे जनतेचा आधार, जनतेचा पाठिंबा. हा कशावर ठरतो? हा ठरतो त्यांच्या धोरणावर, त्यांच्या विचारावर, त्यांच्या भूमिकावर. समजलं? त्याला म्हणायचं विचारसरणीचा आधार. दोन वैशिष्ट्य पाहिली, एक सत्ता मिळवणं, सत्तेची स्पर्धा करणं, आणि दुसरा होता विचारसरणीचा आधार. आता तिसरा आहे पक्षाचा कार्यक्रम. विचारसरणीला प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी जी विचारसरणी त्यांची आहे त्या विचारसरणीला प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित काही कार्यक्रम ठरवतात.